कीर्तिमहान या रचनेला शोभणाऱ्या नवीन कवींमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या पानावरच्या कवितांना पुस्तक रूपी खरा न्याय मिळवून देणाऱ्या आपल्या रोहिणी मॅम यांचे खरंच मनापासून आभार. आणि कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने जिवंत रूप देण्यासाठी एक एक क्षण झटणारे सोनील सर आणि आपली सई शिंदे यांचे खूप मनापासून आभार. आणि इथे जमलेल्या मनात प्रेमाचे, विरहाचे, शब्दांचे मनात चांदणे जपणारे नवोदित कवी यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी माझ्या कविता आता सादर करते. पहिली कविता म्हणजे काय तर तुम्हाला समजेल. कविता वाद होऊन शब्दांची कागदावर जळते ती कविता, वाद होऊन शब्दांची कागदावर जळते ती कविता, मनाच्या गाभाऱ्यात जाणीवाच्या काट्यांनी टोचते ती कविता, वाद होऊन शब्दांची कागदावर जळते ती कविता, मनाच्या गाभाऱ्यात जाणीवाच्या काट्यांनी टोचते ती कविता. प्रेम असो, विरह असो की असो वेदना, प्रेम असो की विरह असो की असो वेदना, भावनांच्या पत्त्यांनी रचते ती कविता, भावनांच्या पत्त्यांनी रचते ती कविता. उरी बाळगलेलं मनातून फुटलेलं, उरी बाळगलेलं मनातून फुटलेलं, भावनांच्या बीजांनी वेदनेच्या मातीत अंकुरलेलं भावनिक रोप म्हणजेच कविता. उरी बाळगलेलं मनातून फुटलेलं, भावनांच्या बीजांनी वेदनेच्या मातीत अंकुरलेलं भावनिक रोप म्हणजेच कविता. दुसरी कविता मी सादर करते. माय जखमातीच्या उरातल्या उरीस तिने गिळल्या, जखमातीच्या उरातल्या उरीस तिने गिळल्या, पडताच उदरी बाळ तिच्या स्वप्नांच्या धारा पाण्यात तिने सोडल्या. कष्टांच्या घामात चिंबती झाली, कष्टांच्या घामात चिंबती झाली, रांधावाड्यात माये माझी क्षीण झाली. आयुष्य बाळाचं घडवताना जीर्ण तिची वास्तू झाली, आयुष्य बाळाचं घडवताना जीर्ण तिची वास्तू झाली, कष्टांच्या आगीत माये माझी मावळत्या सूर्यासारखी मावळून गेली. धगधगत्या ज्वालात ती जगली, रानावनात काबाड कष्टात ती होरपळली, जिव्हाळ गरिबीचं कुशीत घेऊन निजली. बाळाच्या उदयासाठी कष्टाने मिणमिणत होती, पडझडलेल्या हृदयास जगण्याची आस देत होती. रक्ताच्या शरीरात समुद्रासम लाटांविरुद्ध लढत होती, अंगात नसताना प्राण तिचे ती वाचवीत होती, कारण ती देवनिर्मित माय होती, कारण ती माय होती. तिसरी कविता घेतली शेवटची, माणुसकी या नावाची. माणूस जगतोय लाचारीच्या निद्रेत, माणूस जगतोय लाचारीच्या निद्रेत, माणूस करतोय माणुसकीचा उद्रेक. माणूस घालतोय मुरड त्याच्या अस्तित्वाला, माणूस घालतोय मुरड त्याच्या अस्तित्वाला, माणूस गाडतोय मातीत त्याच्याच मायभूमीला. माणूस जाळतोय, माणूस अडकवतोय पुढे जाणाऱ्याला, माणूस मागे खेचतोय सन्मानाने जगणाऱ्याला. काय ही दशा झाली माणुसकीतल्या माणसांची, काय ही दशा झाली माणुसकीतल्या माणसांची, माणुसकीचं इमान खाऊन लाज वाटावी त्याला जगण्याची. ही त्यानं जात्यावर दळलं, ही त्यानं जात्यावर दळलं, स्वार्थातच आयुष्य सारं त्याने वाऱ्यावर सोडलं. दाहक ही परिस्थिती माणसाच्या डोक्यावर बसली, दाहक ही परिस्थिती माणसाच्या डोक्यावर बसली, माणसाने माणुसकीला यज्ञकुंडात जाऊन स्वतःची अस्मिताच हरवली. सोड आता स्वार्थात तप्त लोह्यासारखं तापणं, माणसाच्या माणुसकीला फांदी फांदीनं छाटणं. सोड आता स्वार्थात तप्त लोह्यासारखं तापणं, माणसाच्या माणुसकीला फांदी फांदीनं छाटणं. अरे ज्ञानाचे पंडित आपण, अरे ज्ञानाचे पंडित आपण, हिमालय ज्ञानाचे रचून बघ. ज्योतिबा शाहू आंबेडकरांचे चेले आपण, त्यांची शिकवण बाळगून